नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण क्लायमॅटॉलॉजी पाहतो आहे आणि क्लायमॅटॉलॉजीमध्ये हा 4th व्हिडिओ आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं लॉन्जिट्यूड्स आणि लॅटिट्यूड्स काय असतात ते, आणि पृथ्वीचं जे रोटेशन आहे, स्वतःभोवती फिरणे आणि रिव्होल्यूशन, आणि जी अर्थ आहे ती टिल्टेड ॲक्सेसनी सूर्याभोवती फिरण्याने सीझन्स होतात हे पाहिलं होतं. सीझन्स होतात म्हणजे समर होतो, कधी विंटर होतो त्या हेमिस्फिअरमध्ये. आणि सूर्याची जी मूव्हमेंट आहे, जी आभासी किंवा ॲपॅरंट मूव्हमेंट म्हणू त्याला, ती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न याच्या दरम्यान असते. सूर्य तिथपर्यंतच ओव्हरहेड किंवा डोक्यावरती येऊ शकतो. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये 23.5 आहे. इथे विषुववृत्त जर असेल तर हा खाली ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 आहे. 23.5 कसे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तेवढी ती पृथ्वी इन्क्लाइन झालेली किंवा कललेली आहे, आणि त्यामुळेच कधीतरी पृथ्वीचा भाग जो आहे, आता तुमच्याकडे जर तुम्ही स्वतः पृथ्वी आहे, सूर्य आहे असं जर गृहीत धरलं, तुम्ही सूर्य आहात आणि सूर्याच्या नजरेतून पृथ्वीकडे पाहताय असं जर गृहीत धरलं, तर कधीतरी हे इन्क्लिनेशन असल्यामुळे तुमच्या नजरेच्या समोर हा भाग येणार आहे, आणि त्यामुळे असं दिसतंय की ह्या केसमध्ये तुम्हाला पोलच्या मागचा सुद्धा भाग दिसतो. म्हणजे थोडक्यात सांगतो, तुम्ही तुमच्या नजरेतून जर सूर्य आहे असं गृहीत धरलं आणि हे पृथ्वी जर इन्क्लाइन झालेली आहे असं पाहिलं, आणि अशीच फिरते ती, हे इन्क्लिनेशन चेंज नाही होत. फिरताना ह्या इन्क्लिनेशनमध्येच इकडून तुमच्या मागून असे फिरणार आहे. तर त्या केसमध्ये हा भाग एकदा समोर येणार आहे इन्क्लिनेशनमुळे, हे सरळ असं ठेवल्यावर सुद्धा. आणि पाठीमागं जर आपण तुमच्या पाठीमागं गेला आणि कॅमेरा उलटा केला तर लक्षात येईल तुम्हाला की फिरून हा भाग तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर आले. म्हणजे तुमच्या नजरेतून सूर्य आहे असं गृहीत धरलं तर आता ह्या भागात तुम्हाला दिसतं की तुमचा डोळा ऑस्ट्रेलियावर आलेला आहे, हेड म्हणजे डोक्यावर आलेला आहे तुम्ही सूर्य म्हणून जर गृहीत धरलं तर. आणि पोलचा मागचा भाग सुद्धा, इकडचा सुद्धा भाग दिसतो पूर्णच म्हणजे फिरताना, पण इकडचा भाग दिसत नाही पोलचा. म्हणजेच हे अंधारातला भाग आहे तसा 6 महिने, आणि हा 6 महिने मग प्रकाशातला भाग असणार आहे. तीच पृथ्वी जर फिरून मग आली तर म्हणजे हे अशीच असणार कळलेली, पण मागून जर गेली तर तिकडच्या बाजूला तुम्हाला 6 महिन्यांनी दिसेल, ती अशी दिसणार आहे. आणि त्या केसमध्ये मग नॉर्थ पोल तुमच्या समोर दिसेल. आणि पृथ्वी फिरणे, स्वतःभोवती फिरणे म्हणजे डे आणि नाईट होते. पण इथे लक्षात येतं की डे अँड नाईट, आता जर हा USA असेल तर हा आता दिवस आहे इथे, आणि थोड्या वेळाने तो दिसेने असा झालाय, म्हणजे सूर्याच्या मागच्या बाजूला गेला, तुम्ही सूर्य गृहीत धरला म्हणजे अंधार झालाय. पण नॉर्थ पोलवर जर बघितला तर किती फिरलं तरी तो दिसतोच आहे, म्हणजेच तो उजेडातच आहे ऑल टाईम. आणि साऊथ पोल हा दिसतच नाही आहे, म्हणजे अंधारातच आहे ऑल टाईम. हे ह्या इन्क्लिनेशनमुळे होत आहे. आणि मग ह्या दोन पोझिशन व्यतिरिक्त तुमच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला गेली तरी फिरता फिरता पृथ्वी ह्या साईडला गेली तर हाच भाग दिसेल फक्त, म्हणजे हा दिसेल असा. आणि त्या केसमध्ये हा पण पोल दिसणार आहे आणि हा पोल दिसणार आहे. आणि त्याच्या उलट गेलं इकडच्या बाजूला तर परत मग हा भाग दिसेल असा. तुम्ही करून बघा वाटलं तर तुमच्या घरी, कॅमेरा म्हणजे सूर्य आहे असं गृहीत धरून, तर त्या केसमध्ये हा आणि हा पण भाग दिसतो. आणि याच्यामध्ये बघा तर पृथ्वी जर फिरले प्रत्येक भागाला, म्हणजे आता साऊथ अमेरिका आहे, आता याचा दिवस सुरू झाला वेस्टकडून ईस्टकडे फिरताना, हे दिवस झाला, हा दुपार झाली आणि सायंकाळ झाली आणि रात्र, असं प्रत्येकच त्या स्पॉटवरचे ह्या पोलपासून ह्या पोलपर्यंत 12 तास दिवस 12 तास रात्र असं होणार आहे. ठीक आहे, हे आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पाहिलं. तुम्हाला जर पहिल्या व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा काय, तर हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. का तो सूर्य ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्नच्या दरम्यान फिरतोय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे मग हे असं पृथ्वी फिरत असताना आपल्याला वाटतं काय, एक सेकंड, की इव्हेंच्युअली आपल्याला
म्हणजे पृथ्वीच्या इथे कधीतरी सूर्य ओव्हरहेड आलेला आहे, मग कधीतरी नॉर्थ गेलेला आहे, कधीतरी परत इथं आलाय, परत खाली गेलेला आहे, सीझन वाईज. तर सेंटरला पृथ्वीच्या जे येतो तर तो विषुववृत्तावर, म्हणजे हे 2 दिवशी आलेला होता वर्षामध्ये, एकदम विषुववृत्तावरच. एक म्हणजे 21 मार्चला है ना, 21 मार्च, आणि दुसरा 21 सप्टेंबरला. आता येणाऱ्या सप्टेंबरला 21च्या परत तो विषुववृत्तावर एक्झॅक्टली असणार आहे. 21 किंवा 22 किंवा 23 ही डेट चेंज होत राहते, कारण एक्झॅक्टली 365 डेजमध्ये पृथ्वी फिरत नाही म्हणून आपण ते पाहिलेलं होतं. तर आणि याच्या व्यतिरिक्त मार्च नंतर मग जून पर्यंत जातो, तो इथपर्यंत 23.5 पर्यंत जातो. त्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हटलं होतं, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पर्यंत परत डिसेंबर पर्यंत जातो. म्हणजे एकंदरीत काय की ह्याच एरियामध्ये पृथ्वी ही फिरत चाललेली आहे. आय मीन सूर्य हा ओव्हरहेड दिसतोय. सूर्य ह्याच एरियामध्ये जास्तीत जास्त प्रकाश देतो, म्हणूनच त्याला आपण कसला एरिया म्हणालो होतो, ट्रॉपिकल एरिया म्हटलं. तुम्हाला आन्सर देता येईल, बोलता येईल, मी अनघाला पुढे शिकवतो. तर त्याला ट्रॉपिकल एरिया म्हणालो होतो. आणि त्याच्यावरून आपण मग बाकी जे क्लायमेटचे किंवा वेदरचे जे एलिमेंट्स आहेत ते अभ्यास करायचे ठरवले होते. आणि वेगवेगळे मग एलिमेंट्स 7-8 आपण एनलिस्ट केले होते. त्यापैकी 4 आपण एलिमेंट्स महत्त्वाचे हे डिटेल स्टडी करायचं ठरवलेलं आहे. त्यापैकी पहिला आहे टेम्परेचर. इथे जास्त का टेम्परेचर आहे ते आता आपण कळतंय, आपण पाहिलं पण. टेम्परेचर आपला अभ्यास म्हणून करून झाला, हे दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण. आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये मग ते कसं इन्सोलेशन, इनकमिंग सोलर रेडिएशन कसं होतं काय, आणि ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर काय आहे, कुठे क्लाउड्स असतात, कुठे क्लिअरली येऊ शकतं इन्सोलेशन जास्त किंवा नाही, कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण जे एलिमेंट्स आहेत वेदरचे त्यापैकी एक पाहिलं आहे टेम्परेचर. मग आता दुसरे 3 महत्त्वाचे जे एलिमेंट्स आहेत ते पाहणार आहोत राहिलेले. त्यापैकी दुसरा जो आहे, आता पहिला टेम्परेचर पाहिलाय आपण, तापमान पाहिलाय. मग दुसरा पाहणार आहोत आपण प्रेशर, तिसरा पाहणार आहोत आपण विंड्स, आणि चौथा पाहणार आहोत आपण प्रेसिपिटेशन. हे मेनली 4 डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने पण, आणि ह्याचं मुळातच एलिमेंट म्हणून ह्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. बाकीचे 2-3 जे आहेत, ह्युमिडिटी, क्लाउड्स किंवा सूर्यप्रकाश, हे याच्यामधलेच पार्ट आहेत ते समाव. तर ते थोडक्यात नंतर बघूच आपण. मराठीमध्येही सांगतो, पहिल्यांदा हा आपण व्हिडिओ पाहून मग परत स्लाइड पाहणारच आहोत. मग प्रेशरला आपण हवेचा दाब असं म्हणतो, हवेचा दाब मराठीमध्ये. त्याच्यानंतर विंड्सला आपण वारे म्हणतो मराठीमध्ये, आणि प्रेसिपिटेशनला पर्जन्य, पाऊस किंवा पर्जन्य असं म्हणतो. ठीक आहे ना. तर मग यापैकी आज आपण ह्या पहिल्या 2 गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करू, पूर्ण समजावून घेऊ की कुठे हवेचा दाब काय असतो, त्याला काय कारणीभूत घटक असतात, आणि त्याच्यामुळे विंड्स किंवा हवा कशी वाहते किंवा काय, हे एकमेकाशी रिलेटेडच आहेत. तर ते कसे आहेत बघू आपण. ते दुसरं घे. तर आपण सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये थोडक्यात असंही बोललो होतो की जिथे जास्त टेम्परेचर आहे तिथे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हवा ही डेन्स राहील की विरळ होईल, कमी डेन्सिटी विरळ होईल. आणि त्याची डेन्सिटी जर कमी झाली तर ती हवा जी विरळ झालेली किंवा गरम झालेली हवा आहे ती हळूहळू वरती जायला लागते, कारण तिचं वजन कमी आहे. तर असा प्रकार होतो. मग तसं जर होणार असेल तर म्हणजे जिथे जास्त टेम्परेचर आहे तिथे ही गोष्ट होणार आहे, बरोबर. तसं जर होणार असेल तर टेम्परेचर जास्त कुठे आहे, इक्वेटोरियल एरियामध्ये आहे. मग ही हवा वर जाण्याची गोष्ट आणि विरळ होण्याची गोष्ट ही इक्वेटरला किंवा विषुववृत्तामध्ये होईल. आणि इथे ह्या दोन्ही पोलर साईडला आपण बघितलं होतं
6-6 महिने अंधार असल्यामुळे आणि इतरही कारणांमुळे की तिथे हीट खूप कमी आहे, त्यामुळे तिथली हवा विरळ राहणार नाही, त्याची घनता खूप जास्त असेल, ती एकदम म्हणजे प्रेशराइज्ड असेल आणि म्हणून तिथं हाय प्रेशर असेल आणि इथं लो प्रेशर असेल. लो प्रेशर कारण विरळ झालेली हवा. ही विरळ झालेली हवा जी आहे ना, तर मग काय करते, तर नॉर्थ हेमिस्फिअर मधली जी हवा आहे विरळ झालेली, तर हळूहळू हळू हे अशी वरती जायला लागते, म्हणजे ही अशा दिशेने ही वरती जायला लागते हवा. ठीक आहे. मग वरती गेलेली जी हवा आहे ही त्या त्या हेमिस्फिअर कडच्या वरच्या भागातून, आता उंच गेली ती थंड पण होणार, पण तिचा प्रवास जो आहे हवेतला वरचा, खालून सरफेस वरून वर गेल्यानंतर तो प्रवास राहतो पोलर रिजन कडे किंवा ध्रुव कडच्या बाजूने, आणि ही हळूहळू हळूहळू इकडे मूव्ह व्हायला लागते. ठीक आहे ना, ह्या दिशेने मूव्ह होते. पण जसंही ते 30 डिग्री लॅटिट्यूडला जाईल, हे 0 डिग्री आहे बरोबर, तर 30 डिग्री पर्यंत जसंही जाईल ना, ती हवा परत मग ती कमी एरियात चालली, जास्त एरियातून कमी एरियात चाललेली आहे, तर ती हळूहळू त्याची डेन्सिटी वाढायला लागते आणि ती इव्हेंच्युअली ती हवा खाली यायला लागते इकडे सरफेसवर. पूर्ण पृथ्वीवर सगळीकडेच होताना दिसेल तुम्हाला. ही जर पृथ्वी असेल आणि हा विषुववृत्त असेल तर इथे सारखा प्रकाश आहे, ह्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकाश आहे, तर प्रकाश पडल्यानंतर ह्या गरमीमुळे इथली हवा विरळ झालेली असेल, ती उंच इकडे आलेली असेल किंवा ह्या बाजूने असा इकडे दिसेल तुम्हाला असे, आणि ही आलेली हवा तिकडच्या बाजूने जात असेल. ह्या सगळ्याच हवा वरच्या ह्या पोलकडल्या साईडला जायला सुरुवात करेल, हे सगळ्याच बाजूची पूर्ण इक्वेटोरियल एरियामधली, आणि पोल इकडे जाऊन ह्या सगळ्या वरती जात असताना ह्या भागापर्यंत आल्यानंतर ती कमी एरियात मी आहे घेतो, तर ते डेन्सिटी जास्त होऊन ते खाली यायला लागेल 30 डिग्रीच्या आसपास. ही घटना होते इथे. ठीक आहे. अशा प्रकारे मग ही हवा इथे खाली आलेली असेल. त्याचप्रमाणे इथे 90 डिग्रीला हाय प्रेशर आहे, आपण ऑलरेडी बघितलं होतं ते. हाय काय आहे, जास्त वायू भार आहे तिथे, आणि विषुववृत्तीय एरियामध्ये आपण आता पाहिलं ते कमी वायुभाराचा पट्टा आहे. हा विषुववृत्तीय कमी वायुभाराचा पट्टा आहे, कमी म्हणजे हा इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट आहे, कमी वायुभार चा पट्टा निर्माण झालेला आहे उष्णतेमुळे. इक्वेटोरियल लो म्हणतात त्याला, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, LOW. ठीक आहे ना. ह्या लो प्रेशर मधूनच हवा वरती गेलेली आहे आणि इथे ही परत खाली येताना दिसते. तसंच इथून ही हवा निघते इकडे किंवा ह्या भागात पण इकडून, ही हाय प्रेशर कडून इकडच्या लो प्रेशर कडे यायला निघाली होती, पण ह्या इथपर्यंत ती स्प्रेड होते, कमी एरियातून ही स्प्रेड झाली जास्त, मग ती घनता जास्त होती ना, ती कमी होते, आणि त्यामुळे इथे ह्या 60 डिग्रीला येईपर्यंत 60 डिग्रीला ही विरळ होण्याने ही इथे वरती जाते 60 डिग्रीला, आणि मग परत ही वापस ह्या हाय प्रेशरकडे येते. तर अशा प्रकारे इथे एक सेल तयार झालाय, इथे एक सेल तयार झालाय. सेल म्हणजे असा एक सर्कल ज्याच्यामध्ये ही हवा फिरते, ही वर चालली आणि पोलर एरियाकडे जाऊन ही खाली सबसाइड होते, खाली येते, वरून खाली हवा येते आणि परत मग पृष्ठभागाकडून ही ह्या बाजूला येणार आहे, मग ती वाऱ्याच्या सारखी येणार आहे पुढे. तर हे लक्षात घ्या, इथं लो प्रेशर आहे आणि ही हवा खाली येण्याने इथं मग सगळं हाय प्रेशर तयार होतो. मग पुढे एक इकडची पण जी हवा आहे ती खाली येणार आहे, ती कशी येणार आहे आपण बघू. पण लक्षात घ्या, इकडून ह्या दिशेने येणारा हाय प्रेशर कडून इकडच्या लो प्रेशर कडे निघालेली हवा होती, इथे मध्येच लो प्रेशर झालं कारण ती हवा विरळ होऊन गेली, हाय प्रेशर कडून आलेली इथे विरळ होऊन गेली जास्त स्प्रेड झाल्यामुळे, आणि इव्हेंच्युअली ती वरती गेलेली आहे अशी, आणि हा असा सर्कल तयार झालेला आहे. हे जे सेल तयार झाले ना, हे म्हणजे असं होतं की ह्या पृथ्वीवर पूर्ण हे इकडे वारं जाणार नाही, असे एक स्प्रिंग तुम्ही ठेवल्यासारखं, जे आपण झेरॉक्सला वगैरे जोडणारी स्प्रिंग असते किंवा बांगड्या असतात, इथे गोल 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 बांगड्या जर तुम्ही ठेवल्या
तर तसे हे सर्कल्स आहेत हे हवेचे, एक एक सर्कल म्हणजे हे पूर्ण अर्थला कव्हर केलेलं आहे. हा पण सर्कल, हा पण सर्कल, हा पण. मग इथली हवा ही इथून इथे चालली, इथून इथं, इथून इथं, आणि इथली हवा ही तिकडून इथे येते, तिकडून इथे येते, आणि इथली हवा ही अशी चालली. तर त्यांच्याची दिशा ह्या वेगवेगळ्या आहेत. ह्या प्रत्येक सेलला काहीतरी नाव देण्यात आलेलं आहे. ह्या सेलला ज्यांनी शोधलंय त्याच्यावरून पण ते नाव आहे. तर ह्याला म्हणतात हॅडली सेल, हॅडली सेल किंवा हेडली. याला हा सगळ्यात मोठा सेल असतो. त्याचा आकार जर पाहिला पृथ्वीवर, मुळात तो इक्वेटोरियल एरियात असल्यामुळे तो सगळ्यात मोठा सेल असतो. त्याला हॅडली सेल म्हणतात. हा पोलर रिजन मध्ये आहे, ध्रुवीय प्रदेशात, म्हणून ह्या सेलला पोलर सेल म्हणतात. पोलर, पोलर सेल या सेलला. आणि मध्ये जो राहिलेला आहे त्याला फेरेल सेल म्हणतात. फेरेल ह्या सायंटिस्टच्या नावावरून, फेरेल्स ना, फेरेल सेल किंवा फेरेल सेल नुसता ह्या मधल्याला. सगळ्यात छोटा असतो. आता इथे काढता असताना थोडस मे बी डिस्टॉर्ट झालं असेल, पण सगळ्यात छोटा हा पोलर सेल असतो. तो कमी एरियात आहे तिकडे, मुळात तो पोलचा भाग बघतो आपण, हा छोटा आहे म्हणून. इक्वेटोरियल एरिया सगळ्यात जास्त आहे म्हणून हॅडली सेल हा सगळ्यात मोठा आहे, आणि हा त्यापेक्षा कमी, आणि हा सगळ्यात छोटा असा. पण मग एक लक्षात घ्या, आपण जसं ह्यांना पूर्ण लॅटिट्यूड्स म्हटलं होतं, आणि लॉन्जिट्यूड्स जे आहेत, तर एका लॉन्जिट्यूडला 360 लॉन्जिट्यूड्स होते असे. एका लॉन्जिट्यूडला आपण मेरिडियन म्हणतो. ही जी रेषा आहे ना, एकाला आपण मेरिडियन म्हणतो. मग ह्या प्रत्येक मेरिडियनवर जर पाहिलं आपण, तर इथून एक सेल, इथून दुसरा, आणि इथून तिसरा, असे 3 सेल आहेत ना. एक पोलर, एक फेरेल, आणि तिसरा हॅडली. असे 3 सेल प्रत्येक मेरिडियनवर असणारच आहेत. आणि हे सेम गोष्ट असणाऱ्या पृथ्वीच्या सेकंड राहिलेल्या हेमिस्फिअर मध्ये, म्हणजे इथं हे असणार, हे असं वर जाणारी हवा, आणि ही इथं खाली येणारी आहे, आणि मग इथे ही खाली येणारी हवा इकडून आहे, इथून वर गेलेली आहे, कारण इथे आलेली वर जाते हे, आणि ही पोलवरून हाय प्रेशर पडून इकडून जाऊन हे इथे वर गेलेले आहे, आणि इकडे पोलकडे साईडला आहे. हे ह्या दिशेने आलेले, ही ह्या दिशेने आलेली आहे. ठीक आहे ना. तर इथे पण ते 3 सेल आहेत, खाली पण आणि वरती पण. पण एका मेरिडियनवर ह्या हाफ पार्ट मध्ये जर पाहिलं आपण, तर 3 सेल दिसतात, है ना. 3 सेल दिसतात. आणि म्हणून ह्या थेअरीला, जिथे हे असे विंड्स कुठल्या हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहणार आहेत, ह्या थेअरीलाच मुळात 3 सेल आहेत, म्हणून त्याला म्हटलं जातं ट्राय, 3 आहेत म्हणून ट्राय सेल्युलर. मेरिडियनवर आपण एका मेरिडियनवर दिसत आहेत म्हणून मेरिडोनियल, मेरिडोनियल. हे हवेचं सर्क्युलेशन आहे, म्हणून ह्याला सर्क्युलेशन. कशाच्या? ॲटमॉस्फिअरच्या, ऑफ ॲटमॉस्फिअर. ट्रायसेल्युलर मेरिडोनियल सर्क्युलेशन ऑफ ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. सर्क्युलेशन म्हणजे फिरणे. हे वारे जे आहेत ह्या एका सेलमध्ये फिरत आहेत, मग ह्या एका सेलमध्ये फिरत आहेत, आणि परत मग ह्या एका सेलमध्ये फिरत आहेत. अशा 3 सेलमध्ये फिरत असल्यामुळे याला ट्रायसेल्युलर मेरिडोनियल सर्क्युलेशन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणतात. ते आता कसे कसे फिरतात वगैरे आपण डिटेल बघूच. आता लक्षात घ्या, इथे दोन्हीकडे ही हवा वरती चाललेली आहे. हे ह्याची फिरण्याची पद्धत आहे ती अशी, इथले वारे असे फिरतात, म्हणजे वर असे जाऊन सरफेसवर मात्र हे खालून असे येतात, म्हणजे म्हणून असं आहे. आणि इथे हे वरून इकडून येत आहेत, आणि सरफेसवर उलटे जात आहेत, म्हणजे हे विषुववृत्ताकडे येत आहेत इथले वारे. इथले वारे मात्र पोलकडच्या बाजूला जात आहेत, आणि हे असं फिरतोय, हे असं फिरत आहेत, हे मात्र असे फिरत आहेत, आणि इकडे परत हे खालून वर फिरत आहेत.
याची दिशा लक्षात घ्या. तर हे पण इथले विषुववृत्ताकडे येत आहेत. सरफेसवर जर बघितलं सरफेसवर तर हे वारे इक्वेटरकडे येत आहेत. म्हणजे इथं इथं पण आहेत ना ते, हे ह्या प्रत्येकच ठिकाणी आहेत की. मग त्यामुळे हे सगळे वारे इकडे येत आहेत खाली आणि मग वरून मग तिकडे जात आहेत. इथले जर वारे पाहिले तर हे वर जात आहेत इकडे, हे इकडे जात आहेत आणि वरून इकडे येत आहेत आणि इथले वारे हे इकडे येत आहेत आणि इथून इकडे जात आहेत. तर हा मधल्या भागातले वारे इकडे चाललेत, बाकीचे हे दोन्हीही ह्या विषुववृत्ताकडे येत आहेत. ठीक आहे, तर ही पहिली गोष्ट. मग आता लो प्रेशर, आपण प्रेशरचं मेनली बघतो कुठे काय आहे. तर इथे लो प्रेशर तयार झाला होता, आपण पाहिलं जास्त टेम्परेचर असल्यामुळे तिथे हवा विरळ झालेली आहे म्हणून. तर हा लो प्रेशरचा हा फिक्स आपल्याला एरिया माहित आहे. त्याला इक्वेटोरियल लो प्रेशर म्हणालो होतो आपण एरिया. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, हवेचा कमी दाबाचा पट्टा. आणि हा हाय प्रेशर आहे 90 डिग्रीला. ह्याला पोलर जास्त दाबाचा पट्टा असं म्हटलं होतं. हे दोन्हीही कमी दाब किंवा जास्त दाब हे कशामुळे झालेले आहेत? टेम्परेचरमुळे झालेले आहेत, है ना. आणि टेम्परेचर झाल्यामुळे त्याला इंग्लिशमध्ये म्हणजे तापमानामुळे झालेले आहेत. हा लो प्रेशर झालाय तो तापमानामुळे झालाय, हा हाय प्रेशर झालाय तो तापमानामुळे झालाय. आणि म्हणून याला थर्मल म्हणतात. टेम्परेचरशी रिलेटेड आहे म्हणून थर्मल. याचं ओरिजिन ह्या दोघांचं थर्मल आहे, टेम्परेचरशी रिलेटेड आहे म्हणून हे लो प्रेशर थर्मल ओरिजिनचा आहे. हा पण हाय प्रेशर हा थर्मल ओरिजिनचा आहे असंही म्हणतो आपण. ही हवा सगळी वरती चाललेली आहे. ही खाली हवा येण्याने इथे मात्र मग म्हणजे ह्या ठिकाणी हाय प्रेशर तयार होतो. सगळी खाली हवा येते ना, त्यामुळे खाली जे आहे ते हाय प्रेशर तयार झालं. म्हणजे ह्या ठिकाणी हवेचा जास्त हवेचा असलेला प्रेशर असलेला पट्टा आहे. त्याला म्हणजे आपण सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट म्हणू किंवा समशीतोष्ण जास्त वायुभार पट्टा. हा ट्रॉपिकल किंवा इक्वेटोरियल होता. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा समशीतोष्ण जास्त दाबाचा पट्टा किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणून सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. म्हणजे हा 30 डिग्रीला लक्षात घ्या, 30. त्याचं एक गोष्ट मग पुढे कळेल. इथे 60 डिग्रीला आपण पाहतो की हवा कुठे चाललेली आहे? वरती चाललेली आहे. इथून हवा वरती चाललेली आहे तर तिथे लो प्रेशर तयार झालेलं आहे. हा लो प्रेशर हवा वरती चाललेली आहे किंवा काय पेक्षा हे महत्वाचं आपण पुढे त्या डेमो मध्ये वगैरे अजून बघू किंवा काही बघितलं तरी परीक्षेच्या दृष्टीने एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इथला लो प्रेशर आहे ना तो म्हणजे पृथ्वीच्या फिरण्याशी रिलेटेड आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून तो तयार झालेला आहे आणि म्हणून हा रोटेशन ऑफ अर्थशी रिलेटेड आहे. आता एवढं जरी लक्षात ठेवलं तरी ते इनफ आहे. आपण तरी डेमो मध्ये हे काय काय कसे फिरतात किंवा काय बघूच आपण. पण मग इथली हवा आता ही वरती जाणार आहे, हे वरून मग हाय प्रेशरकडे किंवा पोलकडे ही हवा जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय इथे लो प्रेशर, इथे हाय प्रेशर, इथे लो प्रेशर, इथे हाय प्रेशर असे अल्टरनेट हाय आणि लो प्रेशरचे बेल्ट तयार झालेले. आता इथेही ह्या 30 डिग्रीला तसंच किंवा ह्या 60 डिग्रीला हे तसेच. इथे काय कुठला असणार आहे? इथं हाय प्रेशर असणार आहे, इथे लो प्रेशर असणार आहे, इथे हाय प्रेशर. ह्या लो प्रेशरला सब पोलार लो म्हणून, ह्याला इक्वेटोरियल लो जसं म्हणालो होतो, ह्याला सब ट्रॉपिकल हाय जसं म्हणालो होतो. नाव आहे ते कुठं आहेत त्याच्यावरून नाव आहे. ह्या 60 डिग्री याला पोलर म्हणतो आपण, त्याला म्हणून याला सब पोलर म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला उपध्रुवीय. ह्याला ध्रुवीय म्हणतो, ध्रुव आहे म्हणून. उपध्रुवीय, ध्रुवाच्या जवळ आहे म्हणून. मग सब पोलर लो असतं कधी पण, कारण इथं ही हवा कशामुळे लो झाली आपण बघितलं की इकडे आल्यानंतर ती विरळ झालेली आहे आणि ते वरती गेलेली आहे विरळ होऊन, आणि म्हणून इथे लो प्रेशर तयार झालेला. हा जो लो प्रेशर आहे तो, ठीक आहे ना, विरळ झाल्यामुळे ही स्प्रेड झाली ना हवा, म्हणून ही लो प्रेशर तयार झालं. मग एकदा हे जर प्रेशर बेल्ट लक्षात आले की कुठे हाय प्रेशर आहे कुठे लो प्रेशर आहे, त्याच्यानुसार वाऱ्याची मग दिशा ठरते. वारे नेहमी हे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहतात आणि म्हणून मग कुठल्या ठिकाणी कसे वारे वाहतील आणि काय होईल हे पण आपण पाहू. आणि त्याचबरोबर जात जात हे लक्षात ठेवा की जिथे वारे
हे वरती जात आहेत. आता इथे एक वरती जात आहेत आणि ह्या एक ठिकाणी वरती जात आहेत. इथे पण खाली येत आहेत आणि इथं पण, कारण हा जो आहे इथला सेल जर बघितला तर इथून हवा इकडे येणार आहे आणि ही हवा इथे वर जाणार आहे, वरून परत ही हाय प्रेशर कडे येणार आहे. म्हणजे इथे खाली हवा येते, ठीक आहे ना, इथे पण खाली हवा येते आणि ह्या ठिकाणी वरती चालली आणि ह्या ठिकाणी वरती चालली. म्हणजे 0 डिग्रीला वरती चालली आणि 60 डिग्रीला वरती चालली. 60 डिग्रीला एक चालली वरती आणि 0 डिग्रीला एक वरती चालली हवा. बाकी 30 डिग्रीला आणि 90 डिग्रीला खाली येते. ह्याचं महत्व आहे एवढं सांगण्याचं. म्हणजे का, जिथे जिथे हवा खालून वर जाईल पृथ्वीवरून तिथे पाऊस पडणार आहे. कारण ती हवा खाली आहे म्हणजे गरम असणार कम्पॅरेटिव्हली वरच्या पोझिशनपेक्षा, आणि वरती गेल्यानंतर प्रेशर वरती कमी होणार आणि म्हणून खालची हवा जी मॉइश्चर घेऊन जाते, गरम हवा जास्त कॅरी करू शकते मॉइश्चर, ती वरती जसंही जाते त्याच्यातून पाऊस पडतो. म्हणून कधीही स्पष्ट लक्षात ठेवा, वर जाणारी हवा ही पाऊस देणार, वरून खाली येणारी हवा ही कोरडं हवामान देणार. म्हणून डोंगरावर जर एखादी हवा खालून वर जात असेल तर डोंगरावर पाऊस पडू शकतो, पण डोंगर ओलांडून एखादी हवा खाली येत असेल तर मग तिथे पाऊस पडत नाही. तेच पण पुढे आपण बघणार आहोत की मग महाबळेश्वरला पाऊस पडतं एवढं आणि मग पुणे आणि ह्या साईडला मग हळूहळू कमी का होत जातो. तर त्याचं कारण मग तेच आहे, ते डोंगराच्या ह्या बाजूला असते आणि तिकडून समुद्रावर येणारी हवा ही डोंगर चढून खाली उतरत असते आणि मग उतरणारी हवा ही कमी किंवा मग निग्लिजिबल पाऊस देत असते. म्हणून ह्या ठिकाणी पण मग कमी पाऊस असणार पोलर रिजन मध्ये दोन्हीही. इकडे आपण अंटार्क्टिका आहे पाहिलं, वरती आर्क्टिक ओशन आहे, खाली अंटार्क्टिका खंड आहे. तर अंटार्क्टिका खंडात सगळ्यात कमी पाऊस पडतो. सगळ्यात ड्रायेस्ट डेझर्ट जर कुठला असेल, वाळवंट, तर ते अंटार्क्टिका आहे. त्याच्यावर खूपच कमी पाऊस म्हणा ना बर्फ म्हणा, हे खूप कमी प्रमाणात पडतं, कारण वरून येणारी हवा आहे तिथे. आणि वर जाणारी हवा जर पाऊस देणार असेल तर ती विषुववृत्तीय एरियामध्ये एक देते आणि 60 डिग्रीच्या आसपास जर देते, असं वर जाते हवा, तर मग ह्या एरियामध्ये कोणते कोणते देश असतील विषुववृत्त कशावरून पास होतो बघायचं. मग ते देश कोणकोणते बघायचे त्याच्या आसपासचे, एक 5 डिग्री नॉर्थ, 5 डिग्री साऊथ, असे 10 डिग्रीच्या आसपासचे सगळे देश, तिथे भरपूर पाऊस असणार. मग एखाद दुसरं एक्सेप्शन असेल तर का ते बघणार आहोत, सोमालियासारखं वगैरे. मग दुसरं 60 डिग्रीच्या आसपास, मग 50-60 डिग्री म्हणजे खरं तर 40 ते 60च्या दरम्यान असतं. हे इंग्लंड त्याच्यामध्ये येतं आणि ह्या ठिकाणी पण किंवा मग खाली पण. तर हे कुठले कुठले देश येतात जर कळलं तर तिथे पाऊस पडणार आहे हे कळणार. आणि जर 30 डिग्री लाईनवरचे कुठले कुठले देश आहेत जर पाहिलं तुम्ही, तर तिथे वरून खाली हवा येत असणार, मग तिथे पाऊस पडणार नाही. आणि मग तुम्हाला लक्षात पण येईल की सगळे जे वाळवंट आहेत ते ह्या 30 डिग्रीच्या आसपास आहेत दोन्ही हेमिस्फिअरमध्ये. म्हणजे इथं आफ्रिकेमध्ये नामीब आणि बोट्सवाना नावाचं वाळवंट आहे, ते तिथेच आहे, त्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या तिथे 30 डिग्रीच्या आसपास, म्हणजे 20 ते 30 डिग्रीच्या आसपास राहतात ते वाळवंट, ते पण वेस्ट साईडला. का तर वरून खाली हवा येते. हे एक कारण आहे, 3 कारण आहेत त्याचे. ते डेझर्टमध्ये अजून दुसरे कुठले कारण आहेत बघू आपण. किंवा इथं पेरू साऊथ अमेरिकामध्ये, तर अटाकामा नावाचं डेझर्ट आहे, एकदमच ड्राय डेझर्ट, तर ते पण ह्याच रेंजमध्ये आहे, वरून खाली हवा येते 30 डिग्रीच्या आसपास. किंवा इकडे मेक्सिको आणि कॅलिफोर्नियाच्या तिथे मोहेव नावाचं डेझर्ट आहे, मोहेव, तिथे पण त्याचमुळे कमी वरून हवा येत असल्यामुळे डेझर्ट आहे. किंवा मग इथं तर सहारा सगळ्यात मोठा डेझर्ट जगातला आफ्रिकेमधला, हा 30 डिग्रीच्या आसपास असल्यामुळे. किंवा सौदी अरेबियाचे डेझर्ट, किंवा इराणचं डेझर्ट, पाकिस्तानमध्ये डेझर्ट आहे, इंडियामध्ये सिंधमध्ये डेझर्ट आहे. डेझर्ट असण्याचं कारण वरून खाली हवा येते हे आहे. सिमिलरली ऑस्ट्रेलियाला सुद्धा साऊथ हेमिस्फिअरमध्ये 30च्या आसपास ऑस्ट्रेलिया असल्यामुळे ते तर डेझर्ट्स आहेत. म्हणजे वरून खाली जर हवा येत असेल तर डेझर्ट होणार, हे पण लक्षात येतं. आता आपण बघू, हे जर हाय प्रेशर आणि लो प्रेशर माहीत झाले असतील तर पृथ्वीवर जे वारे वाहतात वर्षभर एका विशिष्ट दिशेने, त्याला प्लॅनेटरी विंड्स, किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, ग्रहीय वारे. प्लॅनेट म्हणजे ग्रह, म्हणून ग्रहीय वारे किंवा प्लॅनेटरी विंड्स कोणकोणते आहेत, कसे आहेत, ते आपण मग थोडक्यात बघू आपण.
हे सेल्स तर माहीत झाले तुम्हाला कोणत्या सेल मध्ये काय आहे.